12वी प्रतिनिधी कम्युनिटी बॉक्स मध्ये यावे. पुढील चेंडू XYZ यांचा मार्गावरती काशी आणि चांगला ग्राउंड शॉट. त्यावर एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण नाही. एकच धाव. आपले संघाचे खातं ओपन होते 1च्या मदतीने. गोलंदाज आहेत ते भगवान. पुढील चेंडू भगवानचा मारा करेल ते यश आणि हाफ ट्रेकर बॉल. पण हा खराबाचा चेंडू, वाईट चेंडू. या वाईटच्या रूपात धावसंख्या झाली ती 2. पुढील चेंडू भगवान यांचा मार्गावरती यश आणि उंचावर मारलेला चेंडू झेल होईल का? झेल मात्र टिपलेले आहे आणि विकेटचं पतन होते. यशला मात्र तंबूच्या आसरेला पाठवलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगले मोठे प्रहारे यायचे त्याच्या बॅटमधून. चांगला खेळाडू आहे यश. यशस्वी स्पोर्ट साखरपाडा संघाकडून यश. आणि याची जागा भरून येत आहे ते उद्देश. चेंडू भगवान यांचा मार भरेल ते उद्देश. बेकार शॉट. पहिलाच बॉल आला आणि पहिलाच बेकार शॉट. कंपाऊंड आत येते उद्देशच्या बॅटमधून षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती 7 8. सॉरी 8 झालेले आहे. एक 7 होता ना. पुढील चेंडू भगवान यांचा मार्ग ते उद्देश आणि बेकार बॅट फिरवली ती पण डार्क बॉल जाऊन बसला कबड्यात. एकच्या मदतीने धावसंख्या झाली ती 9. पुढील चेंडू भगवान यांचा मारा करेल ते काशी आणि हलकासा प्लेसमेंट करून दिलेला चेंडू तद्दन करत जातोय. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पण पूर्ण, तिसरीचा प्रयत्न
सेंचुरी पण पूर्ण. चांगली गुड रनिंग म्हणावी लागेल. या 3च्या मदतीने धावसंख्या झाली ती 12. ते बोला आता घेऊ. आणि भगवानच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुढील चेंडू भगवान यांचा मार्ग राहते उद्देश. हिमालय बेकार बॅट फिरली होतो. पर बॅट दिसत नाही. बॉल लागला डायरेक्ट बेकार दूर जाईल. आणि दुसरं षटक घेऊन येतात ते देवेंद्र. आणि मार करेल ते काशी. पुढील चेंडू देवेंद्र यांचा मार करते काशी. शॉर्ट बॉल आणि ग्राउंड मध्ये आफिल. आणि आफिल मात्र सक्सेसफुल. विकेटचं पतन. काशीला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलेलं आहे देवेंद्र यांनी पहिल्याच बॉलवरती. पहिला बॉल आणि पहिला विकेट मिळवून दिलेला आहे देवेंद्र यांनी आपल्या संघासाठी. आणि काशीची जागा भरून जात आहेत ते किशोर. पुढील चेंडू देवेंद्र यांचा मार करेल ते. आणि चांगला बाउन्सर अपटणारा गोलीच्या गती स्पीडला गेलेला आहे. पुढील चेंडू बुमरे यांचा. आणि हा विकेटचं पतन. बॅट लागली. नारा ना. न्यू बॅट्समन एंटर होते नारा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल देवेंद्र यांची. लेफ्ट ऑन फलंदाज नारा आणि गोलंदाज आहेत ते देवेंद्र. पुढील चेंडू बघूया. आणि हा चांगला सुरेख खेळलेला चेंडू जातोय दणदण करीत 4 धावेसाठी. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 16.
पुढील चेंडू बेंद्रे यांचा मार्करते नारा आणि परत त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न पण हुकला चुकला बीट झाला. अजूनही बेंद्रेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आणि परत त्याच दिशेला खेळलेला चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती किती 20. बोला बले आले राम रामा आणि शेवटचं षटक हातेल्यात आहे ते रामा आणि बॅटर आहेत ते उद्देश. पुढील चेंडू रामा यांचा मार्ग ते उद्देश आणि हा बेकार शॉट. चेंडू जातोय षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती 26. विसरलोच ना गडी पार आला तिथून हाल बॅट फिरायलीच नाही त्यानं. पुढील चेंडू रामा यांचा मार्गवरती उद्देश परत बेकार. परत येतोय एन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्याच दिशेने चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी उद्देश. मग सांगत ना आलाय तिथून त्यांना गड्याना हॅलो बॅट फिरायलीच नाही आणि आता उद्देश हॅट्रिक वरती आहे. दोन बॉल आणि 2 षटकार. चांगली बॅटिंग करतोय उद्देश आपल्या संघासाठी आणि तसेच खराबाची गोलंदाजी करतोय रामा. पुढील चेंडू रामा यांचा मार्करचे उद्देश बेकार शॉट स्टेटला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी पण पूर्ण. या 2च्या मदतीने धावसंख्या झाली ती 34. पुढील चेंडू रामा यांचा मार्करचे उद्देश आणि परत बेकार शॉट. परत येतोय एन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार उद्देशच्या बॅटमधून. या 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती 40 ना. अजूनही रामाच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू रामा यांचा मार्गवरती उद्देश आणि परत चांगला उंचावर मारलेला चेंडू झेलेल का. झेल मात्र टिपलेली आहे आणि उद्देशला मात्र तंबूच्या असायला पाठवलेला आहे. आणि न्यू बॅटर एंटर होतोय बबलू.
आणि रामाच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि मार करेल ते बबलू. पुढील चेंडू बघूया. आणि हा हुकला चुकला बीट झाला. धावसंख्या झाली ती 40. आणि 41ला विन ते नारा. नाचलेले गोलंदाज नारा तसेच नाचलेले फलंदाज गोरख आणि रामा. पहिला चेंडू नारायणचा मार करेल तो गोरख आणि उंचावर मारलेला चेंडू सुदर्शन चेंडू खाली आणि झेल मात्र टिपलेला आहे. चांगलीशी झेल टिपलेला आहे उद्देशने. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पेपान होत आहे गोरखचं. गोरखला मात्र तंबूच्या आसरेला पटवलेलं आहे आणि गोरखची जागा भरून जात आहेत ते विष्णू. पुढचा चेंडू नारायणचा मार करेल ते विष्णू. यॉर्कर लेंथ आणि आवरवाडी आणि ओम साही उंबरमाली यांचे दोन कर्णधार कमेंट्री टच का बस कक्षामध्ये यायचा आहे टच उडवण्यासाठी. पुढील चेंडू नारायणचा मार करेल तो विष्णू आणि मला असे कटावलेला चेंडू. एकदा पूर्ण गुड रनिंग मानावे लागेल. आणि या एकच्या मदतीने आपल्या संघाचं खातं ओपन होतंय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 1. 3 बॉल 1. पुढचा चेंडू नारायणचा मार करेल ते रामा आणि हा हुकला चुकला बीट झाला. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल रामासाठी. एक सुवर्ण संधी फ्री हिट. पुढील चेंडू नारायणचा मार करतो रामा आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. पंच निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल. पुढील चेंडू नारायणचा मार करतो रामा. यॉर्कर लेंथनी नन्ना मुन्नाचा हेलिकॉप्टर चेंडू. चेंडू जातो बाउन्स करत तंदणीत येतोय उच्च उकार रामाच्या बॅटमधून. या चर्चा मदतीने धावसंख्या झाली होती 6. पुढील चेंडू नारायणचा मार करते रामा आणि चांगला स्लोअर गेंद आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती. कॅमेरामॅन फोकस करो टफ का बेस मध्ये. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 6.
बॅटिंग करतायत आणि क्षेत्ररक्षण करतायत ते कोण आवरवाडी ना? आवरवाडी. हां, टचविन उंबरमाली आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. आणि दुसरं षटक घेऊन येतात ते उद्देश, ऑलराऊंडर उद्देश. आवरवाडी. पुढील चेंडू उद्देश यांचा मार्ग करेल ते विष्णू. चांगला हाफ ब्रेकर बॉल आणि त्यावर सिंगल. या एकच्या मदतीने धावसंख्या झाली ती 7. आपला संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुढील चेंडू उद्देश यांचा मार्ग तर रामा आणि हुकला चुकला बीट झाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल उद्देश यांची. तसे बॅटर पण आहेत उद्देश आणि गोलंदाज पण चांगलेच आहेत. पुढील चेंडू उद्देश यांचा मार्कल तर रामा आणि स्टेटला केला चेंडू. चेंडू वन बाउन्स होतोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 11. अजूनही उद्देशच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू उद्देश यांचा मार्ग रलते रामा. कार लावून शॉट लावून बेकार लावून लावला त्यानं. बार षटकार दुरुस्त मारला गड्यानं. या 6च्या मध्येने धावसंख्या झाली ती 17. पुढील चेंडू उद्देश यांचा आणि मार्ग रलते रामा. आणि ही चांगला स्लोअर बॉल पण मिस फिल्डिंग होती विकेट कीपर करून आणि हा येतोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 21. अजूनही उद्देशच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. किती 7 मध्ये 20. पुढील चेंडू उद्देशांचा मार्काचा रामा. स्टेटला केलेला चेंडू बेकार भिन्नाट बेकार वेगाने आणि तसेच थ्रो पण बेकार वेगाने. एकच धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या झाली ती 22. अजूनही 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. टीम जयदुर्गा इगतपुरी. अजूनही 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 22. 2 षटक संमतीनंतर धावसंख्या झाली ती 22.
तिसरं षटक हाताला येतात ते यश आणि मारा करेल तर रामा. पुढील चेंडू यश यांचा मारा करेल तर रामा आणि वाईट चेंडू खराब चेंडू या वाईटच्या रूपात धावसंख्या 30. पुढील चेंडू यश यांचा मारा करेल ते रामा आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न पण बॅटला काही कनेक्ट झालेला नाही. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी पण पूर्ण या दोनच्या मध्येने धावसंख्या येते 25. ना अजूनही किती 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल टीम जयदुर्गा इगतपुरी. पुढचा चेंडू यश यांचा मार करेल तर रामा वाकून शॉट. चेंडू येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती 31. 4 मध्ये 10 धावांची आवश्यकता. समीकरण बदलतंय. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. तिथपर्यंत मैदानावरती रामा आणि विष्णू आहे. तिथपर्यंत जयदुर्गा टीम भक्कम आहे. पुढचा चेंडू यश यांचा मार करते रामा आणि परत त्यास बेकार शॉट मारेल चेंडू. चेंडू जातो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या दिली ती किती झालं धावसंख्या दिली ती 37 आणि 3 बॉल 4 धावांची आवश्यकता असेल टीम जयदुर्गा इगतपुरी संघाला. खराब गोलंदाजी करतोय यश. पुढचा चेंडू यश यांचा मार करते रामा चांगला वरच्यावरून खेळलेला चेंडू चेंडू जातोय उच्च उपकार आणि जयदुर्गा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक.